आज काय तर म्हणे तिथे मुस्लिम मोहल्ल्यांमध्ये आणि काही तुमच्या मशिदींमध्ये फतवे निघतायत की काँग्रेसच्या उमेदवारांना सगळ्या मुसलमान समाजांनी मदत करावी, मतं द्यावीत. अनेक मुसलमान आहेत जे सुज्ञ आहेत, ज्यांना अकल आहेत, ते यांच्या वाट्याला जाणार नाहीत. त्यांना समजते काय चाललंय राजकारण. ते आता या निवडणुकीच्या तोंडावरती हे तुम्ही फतवे काढताय. समजले कोण हे तुम्ही? मुस्लिम समाजाला काय समजलात तुम्ही? तुमची घरची गुरढोर आहेत. त्यांनाही समजतंय कोण कशा प्रकारे काय चाललंय आणि कोण आपल्याला वापरून घेतंय ते. पण बघा, निवडणुकीच्या तोंडावरती फतवे काढले जात आहेत. काँग्रेसला मतदान करा, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान करा. जर हे मशिदींमधनं हे मौलवी जर समजा यांना फतवे काढत असतील की यांना मतदान करा म्हणून, मग आज राज ठाकरे तुम्हाला आज फतवा काढतो. माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मुरलीधर मोहोळ असतील, भारतीय जनता पक्षाचे काही अजून इतर कुठचे शिंदेचे, अजित पवारांचे जे उमेदवार असतील, त्याला भरघोस मतांनी मतदान करा. ही जी अनेक लोकांची जी चळवळ चालू आहे ना, चळवळ काँग्रेसला मतदान करण्याच्या दृष्टिकोनातनं, ही कशासाठी? कारण गेल्या 10 वर्षामध्ये तोंड वरती नाही काढता आलं यांना. गेल्या काही दिवसामध्ये आम्ही बघत आहोत की एक सोशल मीडियामध्ये एक व्हिडिओ व्हायरल होत आहे आणि त्या व्हिडिओचा आधार घेऊन काही हिंदुत्ववादी संघटना आणि राज ठाकरे यांनी असा आरोप केलेला आहे की पुणे या ठिकाणी मशिदीतून फतवा काढला जात आहे महाविकास आघाडीचा उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी. अशी एक खोटी माहिती प्रसारमाध्यमातून पुढे येत आहे. 2 मे रोजी एक कार्यक्रम कोंडवा या ठिकाणी जाहीर ग्राउंडमध्ये झाला होता, एका जाहीर सभेत झाला होता. तो कार्यक्रमचा आणि मशिदीचा कुठलाही संबंध नाही. तो कार्यक्रम रस्त्याचा कार्यक्रम होता, लॉन्समध्ये झालेला तो कार्यक्रम होता आणि तो कार्यक्रमचा एक व्हिडिओ काढून व्हायरल होत आहे आणि असं सांगितलं जात आहे की संपूर्ण मुस्लिम समाजाने पुण्यामध्ये निर्णय घेतलेला आहे की महाविकास आघाडीचा उमेदवाराला पाठिंबा द्यावा. वास्तविक पाहता हा जे कार्यक्रम आहे तो कुल जमाती तंजीम, एक छोटीशी संघटना आहे पुण्यातील, त्या संघटनेच्या माध्यमातून झालेला हा तो कार्यक्रम आहे. आणि तो कार्यक्रममध्ये जे व्यक्ती सूत्रसंचालन करत आहे त्यांचं नाव आहे उस्मान हिरोली. उस्मान हिरोली साहेब सन 1997 साली पुणे महानगरपालिकेमध्ये नगरसेवक होते. पुणे शिक्षण मंडळाचे ते सदस्य होते. काँग्रेस पक्षाचे अनेक त्यांनी पद भूषविलेले आहेत. कदाचित असं होऊ शकतो की सदर व्यक्तीच्या माध्यमातून हा कार्यक्रम घेऊन काँग्रेस पक्षाला हा संदेश देण्याचा असेल की आम्ही काहीतरी समाजासाठी करतो आणि काँग्रेस पक्षाने आम्हाला भविष्यामध्ये काहीतरी करावा, असा एक संदेश त्यांच्या पक्षाचा आणि त्यांचा असू शकतो. मात्र तो व्हिडिओचा आसरा घेऊन, सहारा घेऊन काही हिंदुत्ववादी संघटना आणि राज ठाकरे यांनी सांगितलेलं आहे की मशिदीमधून फतवा काढला जात आहे. मी या ठिकाणी राज ठाकरे आणि समस्त हिंदुत्ववादी संघटना ज्यांनी आज पत्रक काढलेलं आहे त्या संघटनांना खुलं आवाहन करतो की आपण संपूर्ण भारतामध्ये कोणतीही एक अशी मशीद दाखवावी ज्या मशिदीमधून एखाद्या निवडणुकीत राजकीय पक्षाला अधिकृत घोषणा केली किंवा एखाद्या उमेदवाराला घोषणा केली. आम्ही पाहिजे ते शर्त हारण्यासाठी तयार आहोत. मात्र हिंदुत्ववादी संघटनेने दिशाभूल करू नये. कदाचित असं होऊ शकतो की हिंदू वोट तुमच्या हातातून निसटलेले आहे, त्यांना एकत्रित करण्यासाठी ते जर आमच्या मशिदीचा सहारा घेत असेल तर मला वाटतं चुकीचं आहे. त्यांना असं आव्हान करतो की त्यांनी एकही मशीद अशी दाखवावी ज्या ठिकाणी मुस्लिम धर्मगुरूंनी एखाद्या उमेदवाराला पाठिंबा दिलेला आहे. आम्ही त्यांना विनंती करतो की असा खोटा प्रचार करू नये. आपण निवडणूक लढवावी, ताकदीने लढवावी. तुम्ही तुमच्या ताकदीवर निवडून यावं, मात्र दुसऱ्या धर्माला, दुसऱ्या जातीला बदनाम करू नये, अशी या ठिकाणी मी त्यांना विनंती करतो. मी अंजुम इनामदार, अध्यक्ष मूल निवासी मुस्लिम मंच.